वर्तमानपत्रात गुंडाळून वडापाव विकणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा पुकारण्यात आलाय। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून विकू नयेत, एफडीएच्या या कडक सूचना आहेत। वर्तमानपत्राच्या शाईतील रसायनं आरोग्यासाठी घातक असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। वडापाव, भजी, पोहे, भेळ यासारखे पदार्थ पेपरमध्ये देण्यास मनाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। खाद्यपदार्थांसाठी बटर पेपर किंवा सुरक्षित पॅकेजिंग वापरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे। या संदर्भात वडापाव विक्रेत्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। मुंबईचा स्ट्रीट फूड असलेल्या वडापाववरती आता एफडीएच्या माध्यमातून कडी नजर त्या ठिकाणी ठेवली जात आहे। कारण जे पेपर त्या ठिकाणी वडापाव विक्रेते वापरत असतात त्यांच्या माध्यमातून त्या पेपरावरती काही भेसळ पदार्थ किंवा त्या पेपराच्या शाईमुळे नागरिकांना जीवाची हानी त्या ठिकाणी होईल। त्यामुळेच आता एफडीएच्या माध्यमातून एक नवीन निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला, तो म्हणजे कागद वृत्तपत्राचा पेपर हा त्या ठिकाणी वडापाव बांधण्यासाठी वापरू नये। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी वडापावधारक आहेत, स्वतः स्टॉल आहे त्यांचा, आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। दादा, एक नवीन नियम आजपासून हा एफडीएच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहे, कसा बघते कोणा निर्णय तर चांगलाच घेतलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने। पण हे जे पेपर वापरला जाणार आहे तो कुठला वापरला जायचं ते अजून सांगितलं गेलेलं नाही आहे, ते क्लिअर करावं। आणि जर पेपर जो असेल तो पण आम्हाला म्हणजे वडापाववाल्यांना परवडला पाहिजे। मग जर त्याच्यामध्ये पण तो पेपर आम्हाला महाग पडत असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा पण भाव वाढेल आणि त्या सामान्य माणसाला त्याचा पण भुर्दंड। ऑलरेडी गॅस वाढलेला आहे, ते आम्हाला जर परवडत नसेल तर आम्हाला पण नाईलाजाने दर तर वाढवावेच लागणार। आमच्यासमोर पण काय ऑप्शन राहणारच नाही। दर वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी दाटपणे वर्तवण्यात येते, त्यामुळे या संदर्भात एफडीएच्या माध्यमातून काही पावलं उचलले जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।